यशया अध्याय 1। यहूदाचे राजे उज्जिया, योथाम, आहाज व हिजकिया यांच्या काळी यहूदा व यरूशलेम याविषयी आमोजाचा पुत्र यशया याला झालेला दृष्टांत। हे आकाशा, ऐक, अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे। मी मुलांचे पालनपोषण केले, त्यास लहानाचे मोठे केले, तरी ती माझ्याशी फितूर झाली। बैल आपल्या धन्याला ओळखितो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो, पण इस्रायल ओळखीत नाही। माझे लोक विचार करीत नाहीत। किती हे पापिष्ट राष्ट्र, दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती, ही आचारभ्रष्ट मुले, यांनी परमेश्वराला सोडिले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूस तुच्छ मानिले आहे। ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत। तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हर एक मस्तक व्यथित झाले आहे, हर एक हृदय ग्लान झाले आहे। पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही। जखमा, चेंचरलेले व पुळलेले घाय आहेत, ते कोणी पिळून काढीत नाही। त्यावर कोणी पट्टी बांधित नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही। तुमचा देश ओसाड आहे, तुमची नगरे अग्नीने जळाली आहेत। तुमची शेते परके लोक तुम्हा देखत खाऊन टाकीत आहेत। परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ती ओसाड झाली आहेत। सियोनेची कन्या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी, वेढा पडलेल्या नगरासारखी राहिली आहे। सेनाधीश परमेश्वराने आम्हासाठी यत्किंचित शेष राखून ठेविले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोऱ्याप्रमाणे बनलो असतो। सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका। गमोऱ्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या। परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची वपा यांनी माझी अतितृप्ती झाली आहे। बैल, कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही। तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडविता, हे तुम्हास सांगितले कोणी? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका, धुपाचा मला वीट आहे। चंद्रदर्शन, शब्बात व मेळे भरविणे मला खपत नाही। सणाचा मेळा हाही अधर्मच होय। माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण यांचा द्वेष करीतो, त्यांचा मला भार झाला आहे, तो सोसून मी थकलो आहे। तुम्ही हात पसरता, तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकितो। तुम्ही कितीही विनवण्या केल्या, तरी मी ऐकत नाही। तुमचे हात रक्ताने भरले आहेत। आपणास धुवा, स्वच्छ करा। माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा। दुष्टपणा करण्याचे सोडून द्या, चांगले करण्यास शिका। नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा। अनाथाचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या। परमेश्वर म्हणतो, चला या, आपण बुद्धिवाद करू। तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील।
ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. तुम्ही माझे ऐकावयाला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तरवार तुम्हाला खाऊन टाकील. कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे. ती न्यायपूर्ण होती, तीत धर्म वसत असे, आता तीत घातकी राहतात. तुझे रूपे कीट झाले आहे, तुझ्या द्राक्षारसात पाणी मिसळले आहे. तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत. त्यातील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे. ते अनाथाचा न्याय करीत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत. याकरिता प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा समर्थ देव म्हणतो, माझ्या शत्रूंचा समाचार घेऊन मी स्वस्थता पावेन, माझ्या वैऱ्यांचा सूड घेईन. मी आपला हात तुला लावून क्षार घातल्यासारखा तुझे कीट गाळून नाहीसे करीन. तुझ्यातील सर्व शिसे काढून टाकीन आणि मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणे न्यायाधीश व आरंभीच्या प्रमाणे मंत्री पुन्हा नेमीन. आणि मग तुला धर्मपुरी, सती नगरी म्हणतील. सियोनेचा न्यायाकडून उद्धार होईल व त्यातील पापनिवृत्त जन नीतीने उद्धरले जातील. बंडखोर व पापी यांचा बरोबरच विध्वंस होईल. परमेश्वराला सोडणारे नष्ट होतील. तुमच्या आवडीची जी एलाची झाडे, त्याविषयी ते लज्जित होतील. आणि ज्या बागांवर तुमचे मन बसले होते, त्या संबंधाने तुमच्या तोंडाला काळिमा लागेल. कारण तुम्ही पाला सुकून गेलेल्या एलाच्या झाडासारखे, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल. बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल. ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझविणार नाही.